स्वामी समर्थ. अध्याय पहिला. सावर्णी कुळी सूर्याचा 8वा पुत्र मनू, महामाया कृपे मन्वंतराजा अधिपती त्याची कथा सांगतो. पूर्वी सारोचिष्य मन्वंतरी चैत्रवंशी सुरद नावाचा राजा होता. कोलविध्वंसी शत्रुराजाचे हल्ल्यात सुरदाचा प्रभाव झाला. नाईलाजाने राजा मेधा ऋषींची आश्रमी आला. तेथे एक वैश्य भेटला. दोघांनी आपले दुःख ऋषींना सांगितले. ऋषी म्हणाले, कल्पांतसमयी जगी प्रभू विष्णू निद्रिस्त असताना त्यांचे कानातील मळापासून मधु व कैंटप 2 राक्षस निर्माण झाले. क्षणात ते ब्रह्मदेवाचे अंगावर धावले. त्यावेळी देवांनी योग निद्रेची स्तुती केली. राक्षसनांसाठी प्रभूंना जागे करण्यासाठी प्रार्थना केली. प्रभूंचे देहातून रात्री देवी साचारली. तिचे व राक्षसांचे 5000 वर्ष युद्ध झाले. महामाया मोहित अशुर विष्णू केशिवाला म्हणाले, वीरश्रेष्ठ, आम्ही तुझे पराक्रमे संतुष्ट आहोत. कोणताही वर मागा. विष्णू म्हणाले, तुझा वध माझे हस्ते व्हावा असा वर द्या. राक्षस म्हणाले, जलमय पृथ्वीवर जेथे पाणी नसेल तेथे आमचा वध करावा. क्षणातच भगवंतांनी आपले मांडीवर सुदर्शन चक्राने दोघांचा शिरछेद. अध्याय पहिला. खडंग, चक्र, गदा, चाप, परीक, शूल, भ्रूशुंडी, रुद्रमाळा, शंखधारी, रत्नलंकारे, सुशोभित, नीलमणिमसम देह देत, 10 मुखी, रूपवान, सिंहेश्वरी, पद्यजराणी, सज्ज होऊनी, मधुकंठ, राक्षस वद्यन्य, देवांना दिली प्रेरणा सारी. एची चंडिका सिंहेश्वरी, देवी भक्ता दुःख दूरी, करोनी सुख संपत्ती, संतती देई सारी. श्री मार्कंडेय म्हणे, सर्वांनी कुळी 8वा सूर्यपुत्र म्हणती जो मनी, त्याचा जन्मन चरित्र सांगतो मी विस्तारणी. महामाया प्रभावे व आशीर्वादे सर्वनी, कुलदीपक श्रेष्ठपदी जाऊन मन्वंतरे, झाला स्वामी एक. स्वारोचिष्य मन्वंतर काल पूर्ण, चैत्रवंशात पृथ्वी सम्राट सुरधराज राजा असे करीत. राजा दयाळू पुत्रासम प्रजेवर प्रेम करी. कोल विध्वंसी राजसमूह स्वारी करी. राजा सुरत असे शूर, युद्ध निपुण. युद्ध पराभव अल्प, कोल विध्वंसी गणून पराजित. सुरद राजा आत्मा राजधरीला, बळ प्रबळ शत्रूने राजाचा प्रभाव केला. दुर्बळ राजा सुरद राजाला त्याचे मंत्र गणांनी अधिकाऱ्यांनी राजाबाहेर दिले हाकलून. स्वराजी महासत्ता नष्ट झालेले राजा अरण्य गेला घोड्यावर बसून. वनी राजाने मेघ ऋषींचा पाहिला आश्रम. श्वापदेही आनंदी गुण्यागोविंदाने राहत आश्रमी सुमेधा ऋषी करीती राजाचे स्वागत. राजा तेथे दिवसक्रमी सर्वासह शांततेत. तरीही राजा बेचैन होई पूर्व आयुष्यस्मरणे. नगरी अंतरली करोनीही मये जनपालन. मज भाऊ आप्त प्रजा आचरती का सदमार्गाला. मज हत्ती शूत्रराजे असेल का खुशाल. मम राजी प्रजा मज करी आजर्व. ते शूत्र राजे झाले असतील वानवन. निरोद्योगी लोकांनी केला असेल उदरेपणा. मुक्त खर्चे रिकामी केला असेल खजिना. आपले दुर्भाग्यरिता झाला खजिना. प्रजेची विचारे राजा जाई द्वारे एक वाणी दिसे राजाला. राजाने नाव गाव विचारले वाण्याला. आपण आहात दुःखी अस्वस्थ. राजाने मायेने विचारले पांथस्थ. तो राजाचे प्रश्नी म्हणाला, वैश्य म्हणे, महाराज मी समाधीनामे धनवान असे वाणी. धनलोभी पत्नी मुलांनी माझा केला त्याग. राजधना होऊन वंचित. भोगणे आले वैराग्य. दुःख मने आप्त बांधवा आलो राज्य सोडून. अस्वस्थ झालो त्यांचे कुलाशी विचाराने. पत्नी स्वजन माझे विरहे कैसे राहती. त्याचे दुःख कल्पने मनी सदा चिंता येती. ते सदाचारे दुराचारे कसे वागती. वाटे काळजी. राजा म्हणे, हे वाणीवरा, आपण स्वनगरी पुत्र पत्नी आता त्यागोनी तरी जिव्हाळा क नाही संपत. तुम्ही तयाचे काळजेनी आहात बांधले प्रेमाने. वैश्य म्हणे, राजानं आपले विचारणे असे ठीक. माझे मन नाही निष्ठुर होऊ शकत. धनलोभे मला केले गृहहीन सत्य. त्या सर्वांनी माझा केला त्याग. सतत त्या कारणे प्रेम इष्ट नसोनही नाही संपत. अतीत प्रेम चुकावर टाकतो पांघरून. माझे मन होते व्याकुळ तयांच्या आठवणीने. प्रेमा करणे मी नाही होऊ शकत निष्ठुर. ओ मार्तंडे म्हणे, समान दुःखी दोघे सुमेधा ऋषी समोर झाले हजर. दोघेही न्याय भूमिका विचारू लागले ऋषीस. त्यांनी सांगितले सर्व कहाणी ऋषींना. ओम राजा म्हणे, भगवान आमुचे मनीचे शंकेचे करावे निरसन. माझे राजवैभव दुरावले तरी चिंता न काही जात. तयांचाच विचार मनी येतो फिरवून सतत.
ले राज्यातून. तरी त्यांची काय येते आठवण, सर्वांनी आम्हा काढले बाहेर. म्हणून आम्ही आलो एकमेकांबरोबर, हा असावा विवेकी मी मोहाची झापड. हे करावे आपण निरसन, या अविवेका वेडेपणा म्हणावे कायम. ओम ऋषी म्हणे, सर्व चराचरा प्राण्यांनाही असे ज्ञान योग्य. सर्व प्राण्यांना विषय व कारणे असती भिन्न. भिन्न कोणी असती देवाभीत, तर कोणी असती रातांधळे नयना. कोणी रात्री व दिवसा पाहू शकती समान, विचार समान वेगवेगळे असते. माणसाचे ज्ञान सर्व चराचरा व मानवा असते समज. प्राणी मात्र असते निरनिराळी सुंदर समज. पक्षी ज्ञान असोनी भेद चचोनी अंती खाद्य. चोचीतले कण भुकेल्या पिल्लांना भरविती चिमण्या. तैसी वाघ सिंह बछड्यावर असते प्रेम, माणसा वृद्धपकाळी सांभाळेन. या हेतूने सांभाळती मुला. लाभ मोह अभिलाषे मानवा, होती व्यवहार खुशाल. महामाये प्रभावे जगी उत्पत्ती, स्थिती कार्य असते नेमस्ते. भगवान विष्णू एकदा होते महान घोर निद्रेत. महामायेने विष्णू भगवानांना केले जागृत. ज्ञानी लोका चेतना स्वय भगवती असे जागृत. ज्ञानी जनाती स्वयंबळे घेरते माया जाई. जगतजननी जीवसृष्टी नियंत्रण असते तिचे स्थळी. प्रसन्न वरदायिनी सर्व देही मोक्ष महान लाभ. ती आदिम संतान आदिपती होई कल्याण. लाभ संसार बांधणे तारण्य समर्थ असे सर्वेश्वरी. राजा म्हणे भगवान, या महामाया अवतार मूळ असे कोठे. तिचा अवगम कार्य प्रभाव महान स्वरूप. ती संरक्षण कशी झाले हे सांगावे आम्हा. सर्व कथन जागणे आम्ही आहोत उत्सुक. ओम ऋषी म्हणे, जनिती मंगलदायिनी देवी असे गुणी. देवी उगम अवतारला असती कारणे नाना. तेव्हा कार्यसिद्धी करणे झाले टीकरण. अवतार वेळी विष्णू होते निद्रायोग मायेत. जग होते निद्रामय बालवस्थेत. ते शनी विष्णू कर्मकळे महान. मधुकैंटभ राक्षस झाले उत्पन्न. ते राक्षस ब्रह्मदेव मारण्या आले तयार. विष्णू नाभी कमले उदयी ब्रह्मदेव होते क्षीरसागरी. राक्षक चाल करताच भगवतीला केली विनंती. योग निद्रे महाविष्णू ते प्रार्थना क्षणात. हे देवी तू विश्वेश्वरी जगपालिनी अससी अंबा. जगी स्थिरतालय संहार करेन असे तुझेच हाती अंबा. निद्रा नये भगवंती अतुल केले प्रभूंना कर जागे. ओम ब्रह्म म्हणे भगवंती प्रसन्न करणे तू स्वाह स्वधा वर स्वराई अशी केली प्रार्थना सदा. तू जीवनामृत सुद्धा आहेस स्वर उगतातील. त्रिमाता अर्धमात्रा नाना मेळे ओम उच्चार होते. श्रीमिका निद्रदायी तू सावित्री असे माता. तू सर्व विश्वांबारी असती सृजशक्ती. सर्वश्रेष्ठ जगपालनी जन्मी स्थिरता दावी. अंतिसहारी तू निराकारा जगा आकार दाती. तू सहाकार पण माता ज्ञानशक्ती महामाया. बरे वाईटा तर मर भावे जाणी. महास्मृती माया जगी प्रलोभन मोहिनी. महादेवी श्रेष्ठ महासुरी. तू निसर्ग प्रेरक त्रिगुण प्रेरक अससी महेश्वरी. तू सहारक कालत्रयी दारुण मोहरात्री अससी. तू लक्ष्मी ईश्वरी री बुद्धी बोध लक्षणा अससी. तू देवी जनकल्याणी सृष्टी तृष्टी शांती क्षमादेवी. खडंग शूलधारी क्रूर गदा चक्रधरिणी देवी. पंख शंख चाप धर भुशुंडी परिधघारी भक्ता. तू सौम्य रूपे शंभुकरी सुंदरी. तू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परमवधी अति सूक्ष्म महेश्वरी. अणु परमाणु ऊर्जा सुंदर विश्वत्मा. अखिलात्मिकारी सर्व शक्तिमान सुत्य जग सृजन पालन योगी. तू जग पोषण जबाबदारी असे विष्णू योगे. विष्णू निद्रा करणे मिनूज शिवाय जाऊ कोणाकडे. तू विष्णू शिवा देह धारणे भाग पडलेचे हे नसे थोडे. ऐसे प्रभावी देवता स्मरण स्तुतीस असमर्थ असलो तरी. तुझ दिव्य सामर्थ्य शक्ती जाणिवे मी नम्रते सदा स्तुती करी. मम बंधू मधुकैंटव दुराचारे मी असे संकटी फार. तू जगतपाल जगदीशा त्वरित सह जागे कर. दोन्ही राक्षस ठाक मारण्या कर तय्यार प्रभूला. ओम ऋषी म्हणे ब्रह्मदेवांनी रात्री देवीची केली स्तुती. मधुकैंटभ राक्षस उन्मात नाशा विष्णूंना विनंती कर. रात्री देवी प्रभुदेवी प्रत्यक्ष ब्रह्मदेवासमोर झाली साकार. देवी नवजन्मे साकारताच प्रभू निद्रा पाशे झाले मुक्त. महान निद्र मुक्ते विष्णूंनी पाहिली मधुकैंटक राक्षसा. ब्रह्मदेव वध राक्षस चाळे पाहुनी संतापे. प्रभूंनी केला युद्धारंभ. 5000 वर्षानंतर महामायेने राक्षसा गुंतवले मोहात. त्यायोगी राक्षसवध भगवंताही झाले महान.
अशक्यवत मोहित राक्षसा अजिंक्य वाटोनी विष्णू प्रभाकरे आणते. आपणच श्रेष्ठ भ्रमे प्रभो मागावा वर दिदले वदले ते. श्री भगवान म्हणाले, राक्षसा पुत्रांनो, तो मरण घडावे मज असते ऐसा द्यावा वर, या शनी जगी दुसरा श्रेष्ठ नसे वर. ऋषी म्हणाले, राक्षसा ऐसे मोहात फसवणी वृत्वी पाणी अवरण खाली दृष्टांतिली. ते शनी राक्षस विष्णूंना म्हणाले, निर्जय स्थळी आमुचा वध करावे म्हणती. ओम ऋषी म्हणती सुमेधा, ऋषी म्हणती राक्षसा. मांडीवरी घेऊनी विष्णूंनी चक्रेवध केला तयांसी शिरे कापुनी. संकटी ब्रह्मदेवाही देवीस जावे लागले शरण. देवी प्रभावे ते झाले संकटमुक्त आनंदानं.